आज तर लिहावं लागलं भावानं आम्हाला डायरेक्ट उन्हामध्ये पेपर, तर ते कसं चला पाहत आपण पहिलेपासून. तुम्ही काय म्हणता पोट्टी हो, सगळ्यांनी मनापासून जय भीम. तर आज होता मित्रांनो आपला बोर्डाचा पेपर राज्यशास्त्राचा. म्हणून बघू शकतो मस्त पेपर, आंघोळ तयारी वारी केली, मस्त फ्रेश वगैरे झालो. मग डायरेक्ट आपण तयारी करून आपल्या मित्रांची वाट पाहतो. तितक्यात ते आपले मित्रसुद्धा आले होते. मग पाहू शकतो डायरेक्ट पेट्रोल वगैरे टाकलं आपल्या मित्राच्या गाडीमध्ये. तुम्ही पाहू शकता मग हा आपला रायडर मित्र, तुम्ही पाहू शकता कसं डायरेक्ट फिरत होतो. मग काय डायरेक्ट गोष्टी गप्पा करत करत डायरेक्ट आम्ही पोहोचलो मित्रांनो आपल्या सेंटरवर, म्हणजे सावलीखेडा. मग डायरेक्ट तिथून आपले सर्व मित्र पण आले होते कॉलेजचे, तुम्ही बघू शकता. मग डायरेक्ट निघालो तिथून आपण आपलं कॉलेजचं सेंटर, म्हणजे आपले श्री संत ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सावलीखेडा. मग इथं आपली गाडी वगैरे लावून टाकली पार्किंगमध्ये. तर मित्रांनो इथं आपलं सेंटर, म्हणजे 10वीचे सुद्धा पेपर आहेत, त्याच्याच बेंच आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता 20 तारखेपासून. मग तिथून डायरेक्ट बेंच वगैरे पाहून डायरेक्ट निघालो आपण आपल्या क्लासमध्ये. तर आपलं बघू शकता तुम्ही आपला बेंच, यावेळेस रोल नंबर चेंज झाले होते मित्रांनो. तर आपला बेंच मागं आला होता, तुम्ही पाहू शकता V1 108 397. तर आपण यावेळेस तरी मागं आलो होतो, कारण पुढच्या वेळेस तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला पहिलाच बेंच आला होता. मग काय तेवढ्यात आपले सगळे मित्र वगैरे सुद्धा आले होते कॉलेजचे. मग काय तेवढ्यातच आमचा पेपर लिहिण्यासाठी थोडा वेळ होता, तर आम्ही थोडा टाईमपास वगैरे इथं केला. जर आपल्याला तुम्ही आत्ता पण फॉलो नसेल केलं तर जाऊन फटाफट आपला फॉलो वगैरे करून टाका. मग काय आमचा पेपर सुटला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पेपर वगैरे सुटला. मग तिथून डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. तर आजचा पेपर चांगला गेला मित्रांनो. भेटूत पुढच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये.